नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील आज पहिला गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील व्रत हे माता लक्ष्मीच्या अनेक व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत मानले गेले आहे. ज्या घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केले जाते तर त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये वास करत असते. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंच्या सेवेसाठी देखील अतिशय महत्त्वाचा आणि भगवान विष्णूंचा आवडतीचा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये दत्त जयंती येते, चंपाषष्ठी येते आणि महालक्ष्मीचे पूजन देखील या महिन्यामध्ये केले जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष गुरुवारची पूजा ही कशी करावी, उत्तर पूजा कशी करावी, संकल्प, आचमन, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर ही मांडणी गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही करू शकता आणि ही मांडणी ज्यांना मासिक धर्म असेल तर त्यांनी दुसऱ्या गुरुवारी ही मांडणी केली तरीही चालेल. मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजा मांडणी ही कशी करावी, तर यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत तर ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर त्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे आणि त्यावरती एक लाल वस्त्र टाकायचं आहे. त्यानंतर प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्याआधी आपल्याला आचमन करायचं आहे. तर आचमन करताना हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंची 4 नावे पठण करायची आहे. तर प्रथम हातामध्ये पाणी घेऊन ओम केशवाय नमः आणि पाणी पिऊन घ्यायचं आहे. त्यानंतर परत चमच्याने आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि ओम नारायणाय नमः म्हणून पाणी पिऊन घ्यायचं आहे. परत एक चमच पाणी घेऊन ओम गोविंदाय नमः हे म्हणून आपल्याला पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि शेवटच्या वेळी पाणी हातावर घेऊन ते पाणी आपल्याला हातावर घेतल्यानंतर ओम माधवाय नमः असं म्हणून ते पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. तर हे झालं आचमन. आणि तुम्ही नवीन करणार असाल तर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून मार्गशीर्ष व्रताच्या उद्यापनासहित सर्व गुरुवार व्यवस्थित करून घ्या, अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे कोणी 5 वर्षे, कोणी 10 वर्ष तर करत असतं आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष किंवा रेग्युलर देखील करू शकता. आचमन झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. तर आपल्या हातावर पाणी घ्यायचं आहे, 1 चमच पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल घ्यायचं आहे आणि त्यानंतर संकल्प करायचा आहे. तुमचं नाव, गोत्र म्हणायचं आहे. घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर, समृद्धी नांदावी यासाठी मी हे महालक्ष्मीचे व्रत करत आहे आणि ते माझ्याकडून व्यवस्थित करून घ्या, अशी प्रार्थना करायची आहे. तसेच माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते, तू माझ्या घरामध्ये चिरकाळ वास्तव्य कर, अशी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि हातातले पाणी हे ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. त्यानंतर परत 1 चमच पाणी टाकायचं आहे आणि तेही आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. त्यानंतर प्रथम देवीचा कलश आपल्याला मांडायचा आहे पाटावर मध्यभागी किंवा एका बाजूने तुम्ही हा कलश मांडू शकता. तर खाली थोड्याशा अक्षता आपल्याला ठेवायची आहे, तांदळाची रास मांडायची आहे आणि त्यावरती हळद कुंकू टाकून त्यावर आपल्याला पाण्याने भरलेला तांब्या आपल्याला ठेवायचा आहे. तांब्यावरती आपल्याला समोरील बाजूने एक स्वस्तिक काढायचं आहे, बाजूने 5 रेषा ओढायच्या आहे. कलशामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, एक फूल, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी टाकायची आहे. तसेच त्यामध्ये आपल्याला 5 विड्याची पाने किंवा तुम्ही 5 झाडांची 5 पाने देखील त्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर एक नारळ आपल्यावर त्यावरती ठेवायचा आहे आणि हा कलश तुम्ही सजवू देखील शकता किंवा असाच देखील ठेवू शकता. त्यासोबतच आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तर गणपती बाप्पांची तुम्ही मूर्ती घेऊ शकता किंवा गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता. तर त्याआधी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोरडी करून पाटावर कलशाच्या बाजूने आपल्याला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला 2 विड्याच्या पानावर गणपती बाप्पांना आपल्याला स्थापना करायची आहे. तर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे. लाल फूल, दुर्वा तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे.
त्यासोबतच तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर 2 विड्याच्या पानावर थोडीशी अक्षता ठेवून त्यावरती आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचं आहे. अभिषेक करत असताना श्रीसूक्तमचं तुम्ही पठण करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तो देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. आणि त्या फोटोला देखील हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, फुलं अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कलशाची पूजा करायची आहे. तर कलशाला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर 5 फळांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे किंवा दूध साखरेचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तसेच देवीची ओटी देखील भरायची आहे. तर या मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही देवीची ओटी भरू शकता. त्यानंतर महालक्ष्मी व्रताची जी कहाणी आहे तर ती पठण करायची आहे. तसेच काही सेवा देखील आपल्याला करायची आहे. त्यासोबतच आपल्याला सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला कहाणी पठण झाल्यानंतर आपल्याला आरती देखील करायची आहे. तर प्रथम गणपती बाप्पांची आणि माता लक्ष्मीची आपल्याला आरती पठण करायची आहे. तर या पद्धतीने पूजा करावी. तसेच उत्तर पूजा कधी करावी तर ती दुसऱ्या दिवशी करावी. उत्तर पूजा करताना जो नारळ आहे तर तो 4ही गुरुवारी तुम्ही तोच वापरू शकता. ज्या मूर्ती आणि फोटो तुम्ही ठेवलेला आहे, 1 रुपया आणि सुपारी ठेवली आहे तर ती देवघरामध्ये ठेवावी आणि पुढील गुरुवारी परत तेच तुम्ही वापरू शकता. तसेच जे पानं, फुलं आहे तर ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहे आणि प्रत्येक गुरुवारी अशीच आपल्याला पूजा करायची आहे.